हॅलो मित्रांनो, माझ्या झिरोला स्ट्रॅटेजी आजचा शेवटचा दिवस होता. सो त्याची पोझिशन तुम्हाला मी सांगतो आणि आपण उद्या इंट्राडेला काय करू शकतो, मार्केट कुठे जाऊ शकतं आपण ते बघूया. आता सुरुवातीला मी माझी झिरोला स्ट्रॅटेजीबद्दल तुम्हाला काही माहिती देतो. अगर तुम्ही कालचा ॲनालिसिसचा व्हिडिओ बघितला असेल तेव्हा मी तुम्हाला सांगितलेला, तुम्ही राईट साईडला पे ऑफ चार्टमध्ये बघू शकता. मार्केट काल 23,500च्या आसपास क्लोज झालं. तेव्हा मी सांगितलं अगर एक मोठा गॅप अप व्हायला पाहिजे किंवा मग एक मोठा गॅप डाऊन व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर आपली पोझिशन आहे ती बऱ्यापैकी प्रॉफिटमध्ये आली असती तुम्हाला. आणि तुम्हाला तिकडे 9,200चा लॉस दिसत असेल. मी तेवढा लॉस घेतलाच नाही, कारण मी आधी सांगितलं की मार्केट अगर समजा कुठेतरी मूव्ह होत असेल तर मी एक मिनिमम लॉसमध्ये मी एक्झिट करेन. कारण ऑलरेडी अगर तुम्ही बघत असाल की माझी मार्केटने एकदा खाली गेला, त्याच्यानंतर वरती गेल्यानंतर आपला एक मधला लॉस असतो तो थोडा मोठा होतो. सो मी त्या सेटअपमध्ये अजून काही चेंजेस करू शकतो, जेणेकरून जो हा मधला लॉस आहे 11,000चा तो अजून कसा कमी होऊ शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला अजून किती प्रॉफिट होऊ शकतं त्याच्यावरती आपण बघू नंतर. पण जेव्हा मी सांगितलं की मध्ये थांबलं मार्केट, तर आपल्याला 11,000चा लॉससुद्धा होऊ शकतो. पण मार्केट मुवमेंट झाले, भले मग ते अपसाईडला असू दे किंवा मग डाऊन साईडला असू दे, कुठेही झालं तर मी माझा लॉस हा मिनिमम करू शकतो. ओके, सो मार्केट माझ्या साईडने मुवमेंट तर झालं, पण ते फ्लॅट ओपन होऊन झालं. अगर समजा गॅप डाऊन ओपन होऊन अगर मुवमेंट होत असती तर मॅक्झिमम 5,700चा प्रॉफिट आहे तो कदाचित 8-9 हजारपर्यंत पण गेला असता. पण मार्केटने तसं केलं नाही, फ्लॅट ओपन केला, गॅप डाऊन, मार्केट बऱ्यापैकी खाली पडलं. समजा मोठा गॅप अप झाला असता तर माझे ऑलरेडी पी सेल चालू होते, ते त्याच्यामुळे माझा 3,000 हा माझा मॅक्सिमम लॉस होता. तो मी कमी करून मी कदाचित तो नो लॉस स्ट्रॅटेजीमध्ये पण कन्वर्ट केला असता अगर अपसाईडला मार्केट जात असतं तर. पण मार्केटने डाऊन साईडला गेलं. सो मी तुम्हाला आता माझी एक्झॅक्ट पोझिशन सांगतो की मी कुठे परत कॉल सेल केले ते. अगर तुम्ही आता माझी पोझिशनमध्ये बघत असाल, मी एकदा रिफ्रेश करतो. जो तुम्हाला पे ऑफ चार्टमध्ये जो 9,200चा मॅक्झिमम लॉस दिसत होता तो मी कवर करून फक्त 1,374, म्हणजे तुम्ही राऊंड नंबर पकडा 1,400च्या आसपास मी आज लॉस आहे तो आज एक्सेप्ट केलेला आहे. ओके, म्हणजे मी अगर तुम्ही बघत असाल तर ऑलमोस्ट मी 6-7 हजाराचा डीके करून घेतला, कारण मी कॉल सेल केला अपोजिट साईडने. तीन लॉट कॉल सेल केले. कुठे ते तुम्हाला मी आता एक्झॅक्ट चार्टवरती सांगतो. अगर तुम्ही निफ्टीचा चार्ट बघत असाल तर मी जसं कालच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, मी तुम्हाला जी ही स्ट्रॅटेजी बोललो ना, ती ॲनालिसिसच्या स्ट्रॅटेजीवरती डिपेंड आहे स्ट्रॅटेजी. फक्त एवढंच की मी माझी पोझिशन आहे ती कॅरी फॉरवर्ड करतो आणि माझा जो फिक्स लॉस आहे तो फिक्स लॉस ठेवतो. कारण अगर वेळ मिळत असेल तर मी कदाचित इंट्राडे केला पण असता आणि इंट्राडेला मला ह्या 3पैकी 2 दिवस प्रॉफिट झाला असतं. इकडे माझा प्रॉफिट 1:2 वरून माझा कॉस्ट टू कॉस्ट गेला असता आणि इकडे माझा टार्गेट हा 1:4चा माझा इकडे इझिली कंप्लीट झाला असता. आणि इवन आजच्या दिवशी पण बघा तर आजच्या दिवशी पण 23,480 267 म्हणजे ऑलमोस्ट 200 पॉईंटमध्ये माझे 100 पॉईंट मला इझिली मिळाले असते. ओके, सो माझे 3 दिवसापैकी अगर मी इंट्राडे करत असतो तर मला ह्या दिवशी पण प्रॉफिट झाला असतं आणि ह्या दिवशीसुद्धा प्रॉफिट झाला असता. ओके, पण सो आता वेळ नाही मिळत आहे, त्याच्यामुळे आपण पोझिशनलकडे शिफ्ट झालं, त्यामुळे आपल्याला काही गोष्टी सॅक्रिफाईस तर कराव्याच लागतील. सो मी माझी एंट्री, जसं मी तुम्हाला ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये 19 तारखेचा जो लो आहे त्या लोच्या खाली मार्केट जात असेल तर आपण एंट्री घेऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री आणि 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला की आपण आपला एसएला सर्व कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. ओके, सो मी माझे काही लॉट तिकडे कॉल सेल केले आणि इकडे येईपर्यंत इकडे मी कुठेतरी क्लोज केलं. का क्लोज केलं ते तुम्हाला सांगतो. अगर तुम्ही बघत असाल तर ऑलरेडी त्याने 4 रेड कॅन्डल बनवले, 1, 2, 3 आणि 4. ओके, आणि शेवटचे 2 रेड कॅन्डल होते ते मुवमेंट कुठेच नाही झाले ना, जास्त मोठी मुवमेंटम नव्हती, क्लोज जी एकदम छोट्यामध्ये झाली. बरं, सो मला एक डाऊट होता की एक 5वी कॅन्डल एक कदाचित ग्रीन बनू शकते. त्यामुळे मी माझी पोझिशन आहे ती सगळी स्क्वेअर ऑफ केली आणि मी रीएंट्री घ्यायला तयार होतो. परत अगर ह्या लेवलच्या खाली मार्केट आलं असतं तर मी रीएंट्री घेतली असती, पण त्याच्या खाली मार्केट हे परत आलंच नाही. सो माझी रीएंट्री पण नाही झाली आणि माझा जो समजा मी पोझिशन स्क्वेअर ऑफ नसती गेली तर कदाचित मला अजून बऱ्यापैकी लॉस झाला असता. ती पोझिशन मी स्क्वेअर ऑफ केली, त्याच्यामुळे माझा जो लॉस आहे तो मी मिनिमम लॉसमध्ये निघून गेला. ओके, इकडे आला असता मी एंट्री घेतली असती, त्याच्यानंतर माझा जो 1,300चा लॉस आहे तो कदाचित प्रॉफिटमध्ये पण कन्वर्ट झाला असतं. कारण मार्केटलाच खाली पडायचं असतं तर मार्केटने इथूनच एक बऱ्यापैकी मुवमेंटम दिलेली असते. ओके, सो मार्केट आज माझ्या साईडने परत गेलं नाही, तिकडून ते साईडवेज गेलं आणि तुम्ही बघत पण असाल मार्केट माझ्या साईडने गेलंसुद्धा, पण मला प्रॉफिट बऱ्यापैकी नाही आलं. त्याचं रिझन पण तुम्हाला सांगतो. कारण मी माझी एंट्री ह्या लेवलच्या आधी आसपास घेतली 23,480, तिकडून मार्केट हार्डली 100 पॉईंटची मुवमेंटम झाली. बरं, तर त्याच्यामुळे अगर 100 पॉईंटची मुवमेंटम अगर मी इन द मनीमध्ये करतो, कारण तुम्ही अगर माझा ट्रेड बघितला असेल हा इन द मनीमध्ये गेलेला. इन द मनीमध्ये अगर तुम्ही ट्रेड करत असाल हेजिंग सकट
तर 100 पॉईंटच्या मोमेंटममध्ये आपल्याला प्रॉफिट होणारच नाही. कारण जो आपण ॲट द मनीचा जो बाईंग केलेला असतो, आता जो ॲट द मनीचा कॉल बाय केला आहे त्याच्यामध्ये माझा 0 झाला असेल. ओके. आणि इकडे मी जो 400 रुपयाने जो सेल केला तो स्क्वेअर ऑफ केला. आय थिंक तिकडे मला 140च्या आसपासचा मला प्रॉफिट मिळाला पॉईंटचा. म्हणजे तिकडे मी 8,000 रुपये प्लस तिकडे झालेलो. आणि माझ्या हेजिंगमध्ये मला लॉसच 8,000चा झाला. त्यामुळे मला जो लॉस आहे तो म्हणजे जो कॉस्ट टू कॉस्ट निघालो तो त्याच्यामुळे निघालो. कारण फक्त आणि फक्त ही 100 पॉईंटची मोमेंटम झाली. अगर ही समजा 200 पॉईंटची मोमेंटम झाली असती, 23,100 किंवा 23,000च्या आसपास अगर मोमेंटम असती, तर माझा जो प्रॉफिट आहे तो 2 लॉटमध्ये कमीत कमी 15 ते 17,000पर्यंत झाला असता. पण अगर आपण इन द मनीमध्ये करतो आणि 100 पॉईंटची मोमेंटम होत असेल, तर त्याच्यामध्ये आपला जो हेजिंग असेल, जो कॉल आपण हेज केलेला असेल, जो बाईंग केलेला असेल, तो कम्प्लिटली 0 होणार. त्याच्यामुळे प्रॉफिट व्हायचे चान्सेस त्याच्यामध्ये कमी असतात. आणि इन केस समजा मी इकडचं ॲट द मनीचं सेल केलं असतं आणि काही पॉईंट्समध्ये मी बाईंग केलं असतं, तर कदाचित मला प्रॉफिट पण झाला असता. पण तो माझा एस-एल मोठा होता आणि मग मला रिवॉर्ड खूप कमी मिळतं. कारण अगर समजा मी ॲट द मनीमध्ये करतो तर अगर माझ्या अगेन्स्टमध्ये मार्केट गेलं तर मला लॉस जास्त होतो आणि माझ्या साईडने गेला तर प्रॉफिट हा एकदम मिनिमल प्रॉफिट असतो. त्यामुळे मला तो सेटअप आवडत नाही. त्यामुळे मी मोस्टली इन द मनीमध्ये करतो. पण अगर समजा मी डाऊनसाईडची एंट्री अगर ॲट द मनीमध्ये तरी घेतली असती, तर मला हा लॉस कवर करता करता माझी हालत खराब झाली असती. कारण हा लॉस आहे हा खूप जास्त असतं. आता मला 2 लॉटमध्ये जिथे 6,000 रुपये प्रॉफिट दिसत होता, तो कदाचित 10,000 ते 12,000 रुपये प्रॉफिट झाला असता अगर मी ॲट द मनीमध्ये केला असता तर. त्यामुळे इन द मनीमध्ये करतो. आणि अगर माझ्या साईडने मार्केट जात असेल तर मी त्याला अजून ॲव्हरेजिंग करतो. पण अगर तुम्ही बघत असाल ह्या आठवड्यामध्ये फक्त आणि फक्त 3 दिवसच ट्रेड झाला. कदाचित अजून एक दिवस असता माझ्या साईडला आणि समजा काल सुट्टी नसती, काल अगर हा ट्रेंड मिळाला असता आणि समजा आजच्या दिवशी अगर हा ट्रेंड परत कंटिन्यू करत असता, तर मला एक बऱ्यापैकी प्रॉफिट आजच्या दिवशी पण झाला असता. कारण एक बऱ्यापैकी आपल्याला मोमेंटम मिळाली असती. कमीत कमी 200 ते 300 पॉईंटची मोमेंटम मिळाली असती, तर आपल्याला एक बऱ्यापैकी प्रॉफिटसुद्धा होऊ शकतो. ओके. त्यामुळे आणि अगर आपण अजून एक काम करू शकतो. तुम्हाला स्टॉक मार्केटवरती दाखवतो. स्टॉक मार्केटवरती मी तुम्हाला अजून एक सेटअप सांगतो. पण तो सेटअप मी का नाही करत त्याचं पण तुम्हाला रिझन सांगतो. कारण आपण समजा ते दुसऱ्या साईडने आपण आपला जो लॉस आहे तो कमी करायचा होता, बरोबर, तो आपण केला नसता तर काय झालं असतं ते पण आपण एकदा बघून घेऊया. कारण समजा माझा मॅक्झिमम लॉस होता राईट साईडला 5,900. ओके. पण आपण अजून एक काम करू शकतो. समजा आपल्याला आठवड्याला 5,900 आपल्याला एस-एल द्यायला काहीच वाटत नसेल, तर आपण एंट्री घेतली, ती पोझिशन सोडून दिली. मग भले ते अपसाईडला गेला, एक मॅक्झिमम प्रॉफिट मिळालं चालेल किंवा मग आपला एक मॅक्झिमम लॉस आहे तो कव्हर झाला तरी चालेल. आपण असं सुद्धा करू शकतो. कारण आठवड्यातून 4 वेळ असतात, दोनदा आपल्या साईडने गेला तरी आपल्याला एक बऱ्यापैकी प्रॉफिट होऊ शकतो. पण मी ते का नाही करत ते तुम्हाला सांगतो. आपण एकदा चार्टवरती यावं, मी तुम्हाला क्लिअर करेन. त्याचं रिझन तुम्हाला सांगतो. कारण मला एक 0 लॉस किंवा एक मिनिमम लॉस करायला का आवडतं. कारण महिन्यातून 4 आठवडे असतील. असे आठवडे समजा कधी-कधी एकाच महिन्यामध्ये 3दा आले तर आपल्याला एक लॉस खूप जास्त होऊ शकतो. त्यामुळे अगर माझ्या हातामध्ये अगर लॉस कमी करणं असेल, तर मी लॉस ऑब्व्हियसली कमी करेन आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये माझं प्रॉफिट कमी नाही होत आहे. माझं प्रॉफिट तेवढं वाढतंच आहे. आणि ही जी सिच्युएशन आहे आजची, ही प्रत्येक आठवड्याला नसते. हे आज मार्केट खाली गेलं, त्याच्यानंतर एक मार्केट वरती गेलं आणि परत ही मार्केटमध्ये सिच्युएशन अगर तुम्ही मागे जाऊन बघाल, तर तुम्हाला हे कंटिन्यू नाही दिसणार. हे खूप कमी वेळा दिसतं. हे बघा, इकडे क्लिअर ट्रेंड मिळाला आहे. ओके. त्याच्यानंतर मार्केट कम्प्लिटली साईडवेज आहे बघा. आता इथून वरती गेलं त्याच्यानंतर साईडवेज गेलं आहे. ते कम्प्लिटली झिगझॅग नाही बनवलं. अगर झिगझॅग बनवलं तर इश्यू होणारच. पण अगर समजा एक साईडवेज जात असेल किंवा कम्प्लिटली आपल्या अगेन्स्टमध्ये जात असेल, ती स्ट्रॅटेजी आपण ही 0 लॉस इझिली करू शकतो. ओके. सो त्यामुळे मी 0 लॉस करायचा प्रयत्न करतो. अगर कोणाला नसेल करायचं, एक मॅक्झिमम लॉस घेऊनसुद्धा निघू शकतात किंवा 0 लॉस स्ट्रॅटेजीसुद्धा करू शकतो. ओके. तर आता मी तुम्हाला सांगतो की आपण उद्या निफ्टीमध्ये काय करू शकतो. तर मी जसं तुम्हाला आधी लेवल दिलेला 23,080, 480. ओके. 23,480च्या खाली अजून पण मार्केट अगर समजा एक रेड कॅन्डल बनवत असेल किंवा ग्रीन कॅन्डल आणि त्याचा लो ब्रेक होत असेल, तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री, 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपण आपला एस-एल हा सरळ कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. ओके. आणि अपसाईडला मी तुम्हाला अपसाईडला मी अजून सध्या तरी एवढा इंटरेस्टेड नाही आहे. कारण अपसाईडला जाण्यासाठी त्याला हा एक लेवल ब्रेक करणं जास्त गरजेचं आहे. ओके. कारण मार्केटने हे बघा, इथून त्याने डबल टॉप करून मार्केट खाली आलं. तर सो मार्केटला जर मोठी मोमेंटम हवी असेल तर मार्केटला हा लेवल ब्रेक करणं जास्त गरजेचं आहे. ओके. सो मार्केट समजा एकदम मोठा गॅप अप झाला आणि त्याच्यानंतर हा लेवल ब्रेक होत असेल तर आपण एंट्री घेऊ शकतो.
क्वांटिटी हा फक्त खालच्या साईडला 2 मारत असाल तर डाऊन साईडला फक्त वर अप साईडला फक्त 1 मारा. ओके, मॅक्झिमम 2दा एंट्री आणि 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला. आपण आपला एसला सरळ कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. ओके, पण समजा हा लेवल अगर उद्या ब्रेक नाही झाला तर मी काय करणार, मी पुढच्या आठवड्याची स्ट्रॅटेजी पण तुम्हाला सांगतो. मग मी काय करीन, एक इकडचा कॉल सेल करीन आणि एक इकडचा पी सेल करीन आणि त्याच्यानंतर हेजिंग करीन. म्हणजे माझी जी स्ट्रॅटेजी आहे ती एक अराउंड कॉन्टर बनेल. बरोबर. सो त्याच्यामध्ये काय असणार, माझ्या ह्या साईडचा एक लॉस असेल, एक इकडे लॉस असेल आणि मतलब जो आहे तो फुल प्रॉफिट असेल. ओके, प्रॉफिट जास्त अमाऊंट तुम्हाला जास्त मोठी नाही दिसणार, पण तो आपल्याला एक इझी कॅप्चर करू शकतो फंड तो. कारण मार्केट समजा इकडे अगर हा ब्रेक केला तर मी काही त्याच्यामध्ये परत एक काही कॉल पी सेल करीन, ॲड ऑन पी सेल करीन आणि डाऊन साईडचा ब्रेक केला पुढच्या आठवड्यामध्ये तर मी परत काही कॉल सेल ॲड ऑन करू शकतो. किंवा मग काय करेन, मी पुन्हा स्ट्रॅटेजी कॅन्सल करीन, स्क्वेअर ऑफ करीन आणि मी माझी जी डिरेक्शनल स्ट्रॅटेजी आहे ती डिप्लॉय करीन. कारण अगर ह्या लेवल परत असा ब्रेक होत असेल तर परत मार्केट हे डाऊन साईडला जाण्यासाठी तयार आहे. पण मी मोस्टली अराउंड कॉन्टर का बनवतो त्याचं अजून एक रिझन सांगतो. अगर तुम्ही विकली टाईम फ्रेममध्ये बघाल तर मार्केटने ऑलरेडी 3 रेड कॅन्डल बनवले आहेत. बरोबर, 1 2 3 आणि एक बऱ्यापैकी मुवमेंटम आहे. तर त्याच्यामुळे एक चौथी कॅन्डल कदाचित एक ग्रीन कॅन्डल, एक हॉल्ट कॅन्डल बनू शकते. कारण अगर इकडे तुम्ही बघत असाल कंटिन्यू 4 ग्रीन कॅन्डल बनवली, त्याच्यानंतर एक रेड कॅन्डल बनवली. सो त्याप्रमाणे मार्केटला एक ग्रीन कॅन्डल बनवणं गरजेचं. आता इकडे बघा 1 2 3 4 बरोबर, तर एक छोटीशी ग्रीन कॅन्डल. सो मला आता असं वाटतं की एक छोटीशी ग्रीन कॅन्डल बनू शकते. फक्त उद्या मार्केट कुठे जातं आहे त्याच्यावरती डिपेंड होतं. अगर मार्केट अगर उद्या साईडवेज गेलं तर पुढचा आठवडा तुम्हाला हे आणि ह्याच्यामध्येच तुम्हाला कुठेतरी दिसेल. तुम्हाला एक्झॅक्ट सांगतो, हा हाय आणि हा एक लो त्याच्या मार्केटच्या मध्येच कुठेतरी मार्केट तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये स्टॉप झालं दिसेल. फक्त उद्या मार्केट थोडंसं गॅप होऊन अगर फ्लॅट एवढी रेड कॅन्डल बनवली ना इथपर्यंत तर मार्केट हे ह्याच्यामध्येच कुठेतरी थांबणार. ओके, सो डाऊन साईडला आपण उद्याच्या दिवशी जाऊ शकतो. फक्त पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल किंवा ग्रीन कॅन्डल बघा, लो ब्रेक होत असेल तर आपण डाऊन साईडला सुद्धा जाऊ शकतो. ओके, आणि अजून तुम्हाला झिरो लॉस स्ट्रॅटेजीबद्दल किंवा काही इंट्राडेबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही कमेंट करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक सुद्धा